श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर उद्या आहे पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी. तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घरामध्ये कापरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामधील सर्व संकट हे दूर होतील आणि जे काही मुलांवरती सर्व विघ्न असतील ते सुद्धा दूर होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये त्याचबरोबर नोकरीमध्ये प्रगती देखील होईल. तर बघा, प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा मुलगी जेव्हा बाहेर जात असतात तर ते सुखरूप घरी परत यावे. त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती जी करती व्यक्ती आहे आणि ती रोज कामासाठी बाहेर जाते आणि ती व्यक्तीसुद्धा सुखरूपपणे घरी यावी, यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, प्रत्येक आईला, प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक महिलेला आपल्या घरातील व्यक्ती सुखरूपपणे घरी यावे अशी ही चिंता सतावत असते. आणि पहा, मुलं आपले बाहेर गेलेले असतील, मुली आपल्या बाहेर गेलेल्या असतील आणि त्यांच्याबरोबर कोणत्याही गोष्टी घडू नये किंवा संकट त्यांच्यावरती कोणतेही विघ्न येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्या जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत ते चिंतितच असतात आणि प्रत्येक वेळेस फोन करून विचारतात कुठे आहे, कसे आहे आणि जर अशा वेळेस फोनसुद्धा आपला लागला नाही तर मग अजूनच त्या चिंतेमध्ये भर पडते आणि मग आपल्या मनामध्ये एकदम वाईट विचार यायला लागतात की काही झालं तर नसेल ना, काही अपघात तर झाला नसेल ना. तर ह्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या चतुर्थीला करायचा आहे. तर बघा, तुम्ही इथून मागे जर हा उपाय केलेला नसेल तर इथून पुढे सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर इथून मागे केलेला नसेल तर बघा, प्रत्येक चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा असतो आणि तुम्ही जर आत्तापर्यंत हा उपाय नाही केला तर मग इथून पुढे तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा. तर यासाठीच पहा, आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये अशी एक कापरासोबत वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे बघा आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही, आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवर सुद्धा अशा कोणत्याही प्रकारचे अपघात असतील किंवा मग काही ॲक्सिडेंट वगैरे असेल तर अशा गोष्टी घडणार नाही. त्या गोष्टी टाळण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, ह्या उपायामध्ये आपण काय काय गोष्टी यूज करणार आहोत ते तुम्हाला सर्व गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे काय होईल बघा, तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली जाईल आणि तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. तर पहा, प्रत्येक आईवडिलांची इच्छा अशी असते की आपल्या मुलांचं खूप सारं कल्याण व्हावं आणि त्या मुलांना कुणाचीही नजरबाधा लागू नये. नजरबाधा ही प्रत्येकाला लागत असते. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं कौतुक जर आपण, एखाद्या व्यक्तीचं प्रशंसा जर आपण केली तर त्या गोष्टी त्याच्या कालांतराने बघा ती जी मुलं आहेत तर ती थोडीशी तापट व्हायला लागतात किंवा मग ती ऐकतच नाही किंवा मग ज्या गोष्टी ते चांगल्या प्रकारे करत होते ते करत नाही असं व्हायला लागतं. त्यामुळे पहा, आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. तर असं जर तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांसाठी खूप सारे त्यांचे स्वप्न असतात. आपल्या मुलाने हे करावं, आपल्या मुलाने ते करावं, आपल्या मुलाने हे ऐकावं, ते ऐकावं, त्याला कोणतेही संकट येऊ नये, त्याच्यावर कोणते अडचणी निर्माण होऊ नये. तर बघा, आता आपण बघणार आहोत की आपल्याला उपाय नेमका काय करायचा आहे. तर बघा, उपायासाठी आपल्याला लागणार आहेत कापराच्या वड्या. तर पहा, कापराच्या वड्या तुम्ही 5 कापराच्या वड्या घ्या किंवा 3 घ्या, तुमच्या मनानुसार तुम्ही कापराच्या वड्या घ्या. तर बघा, तुम्ही 5 कापराच्या वड्या घ्या. ते भीमसेनी कापूर जर असेल तर अत्यंत प्रभावशाली हा कापूर आहे. म्हणजेच याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. आपल्याला माहीतच आहे की ह्या कापरामुळे बघा आपल्या घरामध्ये जे काही सूक्ष्मजीव जंतू असतात त्यांचासुद्धा नायनाट होत असतो आणि भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये त्याच्या वासाने सुद्धा भरपूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर हा कापूर असेल तर हा घ्या, नाही तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल. तर 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बघा खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे.
तर सुक्या खोबऱ्याची वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. उद्या तुम्ही 6:30 ते 7:30च्या नंतर हा उपाय कधीही करू शकता. म्हणजे त्या काळामध्ये बघा लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि मग त्यावेळेस आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि ह्या काळामध्ये जर आपण हा उपाय केला तर आपला हा उपाय एकदम यशस्वी ठरत असतो. तर तुम्ही ह्या काळामध्ये जर उद्या हा उपाय केला तर चालणार आहे. तर बघा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जे काही सुक्कं खोबरं सांगितलं आहे तर ते छोटासा तुकडा तुम्ही खोबऱ्याचा घेतला तरी चालेल. तर बघा आपल्याला थोडंसं खडे मीठसुद्धा घ्यायचं आहे. तर हे खडे मीठ काय करायचं आपल्याला आपल्या मुलांवरून अगोदर उतरवून टाकायचं आहे, म्हणजे उतरवायचं आहे आणि ते पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे. म्हणजेच पहा तुम्ही किचनचे जे बेसिन असतं तर त्यामधून वाहून दिलं तरी चालणार आहे किंवा मग तुम्ही अशा ठिकाणी टाका जेणेकरून ते म्हणजे पाणी वाहिलं जाईल. बघा देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आपल्याला ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर पहा जोपर्यंत हा कापूर त्या वाटीवरती जळत आहे तोपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यावेळेस ते कापूर शांत होईल म्हणजे तो विझेल त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांसाठी जे काही विघ्न आहेत किंवा काही संकट असतील, अडचणी असतील, अभ्यासामध्ये असतील, नोकरीच्या संदर्भात असतील, सर्व गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. नंतर बघा ते खोबरं जे आहे जर विझलेलं असेल तर मग ते खोबरं आपल्याला आपल्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. कारण त्यामध्ये बघा आपण आपले जे काही घरातली नकारात्मकता असते तर ती जाळलेली असते. त्यामुळे आपण ते खोबरं परत घरामध्ये यूज करायचं नाही. तर बघा हा उपाय आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे. तर प्रत्येक आईने प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलावरचे जे काही विघ्न आहेत किंवा मग आपल्या घरातील एखादी व्यक्ती बाहेर जात आहे आणि बाहेरून परत घरी येईल का नाही अशी जर आपल्याला काळजी वाटत असेल तर मग त्यांच्यावरती जे काही संकटं असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की आपल्या घरामध्ये उद्या करायचा आहे. तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये असा हा उपाय नक्की करा. प्रत्येक चतुर्थीला हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्ही जर ही सेवा अगोदर करत नसाल तर परत तुम्ही ही सेवा म्हणजे तुम्ही उद्यापासून ही सेवा करायला सुरुवात करा आणि आपल्या मुलांवरती जे काही संकट अडचणी येणार आहेत किंवा येतील त्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ते सर्व दूर करा आणि त्यांचे नोकरीमध्ये पहा, अभ्यासामध्ये खूप सारं यश संपादन होऊ द्या अशी आपल्याला आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय एकदम मनोभावे करा, पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने हा उपाय करा. पहा हा उपाय तुमचा नक्की यशस्वी होईल आणि काही दिवसातच तुम्हाला अनुभव यायला लागतील की हो असं काही झालं होतं आणि ह्या गोष्टीमुळे हे माझ्या मुलांवरचं हे विघ्न टळलं, हे तुम्हाला नक्की अनुभवायला भेटेल. तर अशा प्रकारचा हा उपाय तुम्हाला उद्या आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.